या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. तुळजापूर रोड जवळील रूपाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या वाहत्या नाल्यात एक अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास रूपाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या वाहत्या नाल्यातील एका मातीवजा कचरा साचलेल्या जागेत या भागात बांधकाम सेंटरिंग काम करणाऱ्या व्यक्तीला एक अर्भक नाल्यात कुत्रा उरबाडून नेताना दिसलं. कुत्र्याला हाकलून अर्भकाला वाचवलं. तदनंतर ही सर्वांना कळाल्यानंतर परिसरात एकच कळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल झालं. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील संबंधित विभागाला घटनेची माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. त्याप्रमाणे रूपाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या ब्रिजखालील नाल्यात आढळून आलेल्या अर्भकाची प्राथमिक तपासणी करून अर्भकाला शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्भक पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे याची माहिती मिळाली नाही. तसेच या अर्भकाला नेमकं कोणी आणि का टाकलं याचा तपास आता पोलीस करीत आहेत. मंगळवार असल्याने रूपाभवानी मंदिरातील देवींची दर्शनासाठी गर्दी होत असते. असं असलं तरी ज्या ठिकाणी हे अर्भक सापडले आहे त्या ठिकाणी कोणाचं लक्ष जाणार नाही याची जाण ओळखून आरोपीने नाल्याच्या वाहत्या पाण्यात सोडण्याऐवजी सुरक्षित असलेल्या माती व कचरा साचलेल्या ठिकाणी अर्भकाला ठेवून पसार झाल्याचे दिसतंय. आता या घटनेची गांभीर्य ओळखून पोलीस तपासाला लागला आहे. मी अब्दुल कादर बागवान, रहिवाशी साईनाथ मजरेवाडी, हकीमगड तिकडे राहतो. आम्ही इथं सेंटरिंग काम करतो. तिथं येताना फुलच्या खालनं एक कुत्रा होतं. ते चालता तोंडात पकडून बाळ येत होतं. ते पायात पकडलं आणि आम्ही त्याला पकडलो आणि 2-3 लोक बघितले आणि भीड इकट्ठा झाली. एवढं समजलं. काय पुढं काय नाही. ते पुढे पोलीस आले, कारवाई केली, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन झाली. किती वाजले साधारणतः? 1 ते 2 वाजले. 1 ते 2च्या मध्ये झालं ही घटना. केवढं बाळ आहे, किती छोटं आहे, काय ते काय माहिती आहे. एवढं बघितलं. माझे नाव राजपाल शिवाजी नागटिळक, राहणार हनुमाननगर, भवानीपेठ, सोलापूर. मी पोलीस सेवा मंडळात काम करतो. मी तळी हिप्परग्याला जात असताना मला इथं रूपाभवानी MSC ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली. ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली 1-2 दिवसाखालचं बाळ आम्हाला तिथं आढळून आलं. आढळून आल्या माझ्यासोबत जोडबावी पोलीस स्टेशनचे मॅडम होते. ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले. पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले. बाळाची सगळी चौकशी केली. इथं आजूबाजूला इथं 4-5 मजूर होते. ते काम करत असताना त्यांच्या साह्याने, त्यांच्या मदतीने ते बाळाला अजून रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला कोण कसं काय डॅमेज केले, काय केले ह्याचं बघितलं. आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशु फुटेज आहे. ते शिशु फुटेज घेऊन पोलिस योग्य ती पुढील कारवाई करतात असे सांगून गेले. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.